नमस्कार. शाळा बंद पण शिक्षण सुरू या अभियानांतर्गत भिवंडी तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी नीलम पाटील मॅडम, एक्सटेन्शन ऑफिसर संजय थोरात सर आणि आपले क्लस्टर हेड दिलीप संके सर यांच्या सौजन्याने आपण हा उपक्रम राबवत आहोत. मी सौ वैशाली रवींद्र कुडे इयत्ता तिसरीचा इंग्रजीचा पाठ घेत आहे. प्रिया इन द विलेज. Priya in the village. Hi, I am Priya. I live in a small village. बघा, ही छोटीशी प्रिया दिसते आपल्याला आणि ती प्रिया एका छोट्याशा गावामध्ये राहते. I live in a small village. There are many houses in our village. आमच्या गावामध्ये अनेक छोटी छोटीशी घरं आहेत. या चित्रामध्ये बघा, There are small lanes between the houses. घरांच्या मध्ये जाण्यासाठी छोटी छोटी आपण गल्लीतून जातो त्याप्रमाणे या छोट्या छोट्या गल्ल्या म्हणजे स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस. द हाऊसेस आर क्लोज टुगेदर. ही घरे फार जवळजवळ आहेत. देर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराउंड द हाऊसेस. आपण बघतो घराच्या आजूबाजूला अनेक झाडे, रोपे आणि हिरवळ पसरलेली आहे. दाजी काका इज अवर नेबर. हे दाजी काका आहेत ते आमचे शेजारी आहेत. ही कीप्स काऊज अँड बफेलोज. त्या दाजी काकांकडे गाई आणि म्हशी आहेत. ही मिल्क्स देम एव्हरी डे. वी बाय मिल्क फ्रॉम हिम. त्या गाई म्हशींचं रोज दूध काढलं जातं आणि आम्ही त्या दाजी काकांकडून दूध विकत घेतो. इट्स नाईस अँड फ्रेश अँड वॉर्म. ते दूध अतिशय छान, ताजं आणि गरम असतं. बघा, ह्या प्रियाच्या घरी आपण गेलो, प्रियाच्या गावाला गेलो होतो आणि गावी कशी परिस्थिती आहे हे आपण ह्या चित्रातून बघितले. आता बघा, या चित्रामध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत त्या तुम्ही ओळखा. पाहू, एक एक चित्रात तुम्हाला दिसेल त्याचं नाव सांगा. काय काय दिसते पहा बरं. घर. घराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हाऊस. हां, अजून काय दिसते बघा. ॲनिमल्स. बरं. इथे बघा, कौलावर कोण बसलेला आहे? मांजर दिसते का? हो. अजून काय काय दिसतंय? इंग्लिशमध्ये सांगा ह्या गोष्टींना काय काय म्हणतात? ट्रीज. ट्रीज, बरोबर. लॅडर. बैलगाडी आहे ती. बुलक कार्ट. काय म्हणतात त्याला? बुलक कार्ट. अजून? वेल. पाण्याचं वेल. विहीर दिसते, बरोबर. त्याला वेल असं म्हणतात, बरोबर. आणि हे मुलं दिसत आहेत की नाही? हो. त्यांना काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? चिल्ड्रन. चिल्ड्रन, व्हेरी गुड. आणि इथे कोण दिसते बघा? ट्रीज. ट्रीज आहेत. काऊज अँड बफेलो. काऊज अँड बफेलोज, व्हेरी गुड. ही नावं आपण अगोदर पाहिलेली आहेत आणि ती तुम्ही आता बरोबर ओळखली. आता आपण या
मध्ये नवीन जे शब्द आलेत त्या शब्दांचा अर्थ बघूया. बघा, स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान. टुगेदर, टुगेदर म्हणजे एकत्र. विलेज, विलेज म्हणजे गाव. क्लोज, क्लोज म्हणजे जवळ. लेन, लेन म्हणजे गल्ली. नेबर, नेबर म्हणजे शेजारी. काऊ, काऊ म्हणजे गाय. नाईस, नाईस म्हणजे छान. फ्रेश, फ्रेश म्हणजे ताजे. वॉर्म, वॉर्म म्हणजे गरम. आता बघा, प्रियाच्या गावाला आपण जाऊन आलो. आता आपण रिया कुठे राहते, रियाकडे जाणार आहोत. बघा, रिया इन द सिटी, रिया कुठे राहते, शहरात राहते. हाय, आय एम रिया. रिया म्हणते हाय, आय एम रिया. आय लिव्ह इन बिग सिटी, मी मोठ्या शहरात राहते. देअर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड्स इन अवर सिटी, आमच्या शहरामध्ये मोठमोठे रोड असतात आणि मोठमोठ्या बिल्डिंग्स, इमारती दिसत का तुम्हाला चित्रामध्ये? मोठमोठे रोड्स आणि इमारती आहेत. बघा, इथे अनेक गाड्या रांगेत उभ्या आहेत. बसेस, कार्स, बाईक्स. देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी, आमच्या शहरामध्ये खूप ट्रॅफिक असते. ट्रॅफिक म्हणजे रहदारी, खूप रहदारी असते. नंतर देअर इज अ डेअरी फार्म, म्हणजे त्यांच्याकडे एक डेअरी आहे. देअर इज अ डेअरी नियर माय हाऊस, माझ्या घराजवळ एक डेअरी आहे. वी बाय मिल्क फ्रॉम द डेअरी, आम्ही त्या डेअरीमधून दूध विकत घेतो. वी गेट द मिल्क इन द पाऊच, बघा रियाला दूध घेते रिया, ते दूध पाऊचमध्ये असतं, म्हणजे दूध पिशवीमध्ये आणते. इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस, ते दूध खूप छान असतं आणि ते दूध ज्याप्रमाणे गार असतं त्याचप्रमाणे ते गार असतं. आता बघा, इथे आपल्याला पुस्तकातलं पान नंबर 46वर बघा, इथे चित्र दिलेलं आहे. लिसन केअरफुली, लुक इन युअर बुक अँड से विथ मी. बरं, आपण अगोदर या चित्रामध्ये कोणते कोणते चित्र आहेत, कशाचं चित्र आहेत ते आधी ओळखूया. बघूया. आता बघा बरं, इथे काय काय दिसते तुम्हाला? बस, बस दिसते, व्हेरी गुड. रिक्षा, रिक्षा, हां, व्हेरी. बाईक, बाईक दिसते का? हो, बाईक, बरोबर. पिंक कलरची बिल्डिंग, हां, बरोबर, पिंक कलर बिल्डिंग, व्हेरी नाईस. अजून काय? सायकल, सायकल, व्हेरी गुड. कार, कार, हां, कार पण आहे, बरोबर. ब्रिज, ब्रिज पण आहे, व्हेरी गुड, छान. आता आपण हे वाचन करूया आणि तुम्ही माझ्या मागे बोलायचं आहे. ओके. अगोदर आपण प्रिया इन द विलेज वाचूया आणि नंतर रिया इन द सिटी. ओके. हां, दिसतंय सगळ्यांना? माझ्या मागे म्हणायचं आहे, हाय, आय एम प्रिया. हाय, आय एम प्रिया.
I live in a small village. I live in a small village. There are many houses in our village. There are many houses in our village. The houses are close together. The houses are close together. There are small lanes between the houses. There are small lanes between the houses. There are many plants and trees around the houses. There are many plants And trees around the houses. around the houses. Daji Kaka is our neighbor. Daji Kaka is our neighbor. He keeps cows and buffaloes. He keeps cows and buffaloes. He milks them every day. He milks them every day. We buy milk from him. We buy milk from him. It's nice and fresh and warm. It's nice and fresh and warm. Very good. Thank you, madam. Now we are going to Riyadh city. You repeat Okay, after madam. me. When I am reading, you repeat after me. Okay, madam. See. Hi, I am Riya. Hi, I am Riya. I live in a big city. I live in a big city. There are big buildings There are big buildings and wide roads in our city. and wide roads in the city. Buses, cars, bikes. Buses, cars, bikes. There is a lot of traffic in the city. There is a lot of traffic in the city. There is a dairy near my house. There is a dairy near my house. We buy milk from the dairy. We buy milk from the dairy. We get the milk in a pouch. We get the milk In a pouch. in a pouch. It's nice and as cold as ice. It is nice and as cold as ice. Very good. Very Thank good. you. See? Now we see the word meanings. सिटी म्हणजे शहर. बिग म्हणजे मोठे. बिल्डिंग्स म्हणजे इमारत. वाईड रोड्स म्हणजे रुंद रस्ता. अ लॉट ऑफ पुष्कळ. ट्रॅफिक रहदारी. बाय विकत घेणे. पाउच पिशवी. कोल्ड थंड. आईस बर्फ. आता यामध्ये काही अपोजिट वर्ड्स आलेले आहेत ते आपण बघूया. स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान आणि बिग म्हणजे मोठा. स्मॉल बिग. नेक्स्ट आहे वॉर्म कोल्ड. वॉर्म म्हणजे गरम आणि कोल्ड म्हणजे थंड. नंतर आहे क्लोज फार. क्लोज म्हणजे जवळ आणि फार म्हणजे दूर. कळलंय सगळ्यांना? आता तुम्ही पुन्हा एकदा हा पाठ वाचायचा आहे आणि त्यात आपण नवीन शब्द आणि शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगितले ते लिहून घ्यायचे आहेत आणि अजून काही शब्द अडले असतील तर त्याला अंडरलाईन करून ठेवायचे आहे आणि त्या शब्दांचा अर्थ शोधायचा आहे. धन्यवाद.